मी माझे नाव खुश प्रमोद मोठी आहे। मी गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोली येथे शिकत आहे। मी वर्ग 8वा विद्यार्थी आहे। शाळेतील जेव्हा दिवाळीच्या सुट्ट्यांच्या अगोदर सरांनी आम्हाला एक प्रोजेक्ट सांगितलं होतं, स्वच्छता मॉनिटर। त्यानंतर मी घरी गेलो आणि मी अनुभवलं की माझ्या घराच्या साईडला एक कचरा कुंडी होती, जे नगर परिषदवाल्यांनी आता हटवलं, तरी पण तिथं लोक कचरा टाकतात। तेव्हा मी माझ्या मम्मीला म्हटलं की आपण या लोकांना समजूया की इथं नको कचरा टाका तुम्ही। त्याचे साईड इफेक्ट्स बहुत खराब आहेत। त्याचे मलेरिया, डेंग्यू असे रोग होऊ शकतात। आणि त्यानंतर आम्ही मुलातले सर्व लोक तो कचरा साठवला आणि दुसऱ्या दिवशी तो कचरा कोंडी इथं टाकून दिला। धन्यवाद। माझे नाव मंथन संदीप निषेध आहे। मी गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोली इथे 8वा वर्ग शिकत आहोत। मी दिवाळीच्या सुट्ट्यांना जायच्या आधी आमच्या सरांनी सांगितलं होतं की लेट्स स्वच्छता मॉनिटर ह्या उपक्रमामध्ये कोण किती कचरा टाकतो हे निरीक्षण करू द्या। तर मी घरी गेल्यावर मी हे बघितलं की जे आमच्या घराजवळचं काकू होते, आम्ही घराजवळचे जे मोठे जे वाईफ असतात आम्ही त्याला रिस्पेक्टली काकू म्हणतो। तर ते काकू खरकटांना जे बाजूची खुली जमीन आहे तिथे टाकत होते। तर मी हे निरीक्षण केलं आणि त्यांना विचारलं, काकू तुम्ही इथे खरकटांना का टाकता? तर काकू म्हणाली, तुला काय करायचं आहे? तुझी जमीन आहे, मी काय करणार? तर मी म्हणालो काकू हे जमिनीची गोष्ट नाही, इथे आरोग्याची गोष्ट। तुम्ही इथे खरकटांना टाकणार नाही तर तुमचंच आरोग्य चांगलं राहणार, तुमच्या नाही तर सर्वांचंच आरोग्य चांगलं राहणार। ते म्हणाले कसं? हे बघा, तुम्ही इथं खरकटांना टाकणार, याच्यावर डास, किडे, जळलेले किडे असं येणार, त्या डासावरून, किड्यांवरून मलेरिया, डेंग्यू हे सर्व येणार आणि ते मच्छर, ते डास सर्वांच्या घरी जाणार व सर्वांचे आरोग्य बिघडणार। तर हे खरकटांना तुम्ही न टाकल्यावर कितीतरी लोकांचे आरोग्य वाचू शकते आणि कितीतरी लोक हे चूक करणार नाही। तर तुम्ही हे चूक पुन्हा करू नका, ही अशी माझी विनंती। धन्यवाद।